भाऊ तुझ्याकडून किती रुपये घेतले? माझ्याकडून 100 रुपये घेतले. 100 रुपये. पावती दिली? नाही, पावती नाही दिली. पावती नाही दिली ना? द्यायला पाहिजे होती पावती. आणि इथून रॉंग साईडून जातात ना तर लायसन आहे ना 3 महिन्यासाठी सस्पेंड होतं. हे नियममध्ये आहे. आता आपण आहोत मानखुर्दला. पुढे वाशी आहे आणि इथे मानखुर्द आहे. तर इथे आहे ना तुम्ही लघवीला थांबलात ना तर तुम्हाला फाईन मारलं जातं. पण एक मला समजत नाही, फाईन भरलं चला ते पण आहे, पण ज्यावेळी जे फाईन घेणार आहेत ते रॉंग साईडून कसे येतात? हे बघा, ते रॉंग साईडून येत आहेत. मला ते समजत नाही त्यांची फाईन कोण घेणार, मग त्यांचं फाईन कोण घेणार आहे? ते एक मोठा इश्यू आहे इकडे की लघवीला आहे ना असं प्रत्येक नाही म्हटलं तर 100 मीटरवर आहे ना टॉयलेट बांधले पाहिजे. पण इथे आहे ना कुठलेही टॉयलेट बांधलं नाही आहे. आणि जे मंडळी लांबून येत आहेत, प्रवास करून येत आहेत, तर त्यांना हा जो स्पेस आहे ना मानखुर्दचा हा सगळ्यात बेस्ट आहे, कारण की हा ओपन स्पेस आहे. पण ह्याच्यामध्ये आहे ना फाईन मारली जाते. पण किती आहे ते मला माहीत नाही, पण मी मुद्दाम थांबलो कारण की आपल्याला माहिती आहे ना की इकडे फाईन घेतात की नाही. पण मला थोडंसं आहे ना जे मंडळी रिटर्न येत होते म्हणून मी मुद्दाम थांबलो इथे. तर बघितलं तर खरोखर इथं फाईन मारली जाते. आणि त्यांना एक छोटीशी आहे ना एक काहीतरी मशीन दिलेली आहे छोटीवाली ब्लॅकमध्ये. पण ॲक्च्युली ना इथे बाथरूम बांधायला पाहिजे, प्रत्येक 100 मीटरवर असणं गरजेचं आहे, म्हणजे जेंट्ससाठी असो किंवा स्त्रियांसाठी. तर इथे जास्तीत जास्त महानगरपालिकेने ना लक्ष देणं गरजेचं आहे. बघा, लोक लघवीला जातात, झाल्यानंतर मग ते फाईन मारायला येतात. पण त्यापेक्षा तुम्ही अगोदरच उभे राहून सांगा ना की बाबा इथे टॉयलेटला परवानगी नाही आहे, किंवा इथे बॅनर लावा ना, छोटे छोटे बॅनर लावल्या तर लोकांना समजून जाईल. पण हे चुकीचं चाललं आहे. हे लोक फाईन मारत आहेत, पण जे इथे नवीन आहेत त्यांचं काय? आणि जे रिटर्न येत आहेत रॉंग साईडून येतात फाईन मारण्यासाठी, आता इथून गाडी जाते पुढे वाशीला जाते, पण ते लोक रिटर्न येतात मागे, मग त्यांचा फाईन कोण घेणार? हा मोठा प्रश्न आहे ना. बाईकवर डबल सीटवर येत आहेत ते, पण त्यांचं फाईन घेणं पण गरजेचं आहे ना. ते महानगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे. समोर आहे ना माणसं उतरले आहेत टॉयलेटसाठी लघवीला. आता बघूया त्यांच्याकडून फाईन घेत आहेत काय. हे बघा फाईन मारत आहेत. हे बघा फाईन मारला, बघा बघा फाईन मारला. फाईन मारत आहेत बघा. आपण आहे ना ॲक्टिंग करतो इथे उभे आहे म्हणून लघवीला. इथून दोघेजण येत आहेत. आता बघा रॉंग साईडून येणार. हे असे रॉंग साईडून जाणार. आता साहेब गेले तिकडे, पोलीस कॉन्स्टेबल, पण आता कोण येणार नाही. हे बघा आता कोण येणार नाही इथे. काय बोलायचं, कोणच आलं नाही. सगळं चुकीचं चाललं आहे. हे ज्यांच्याकडून घ्यायचं ते घेत नाही. सगळं चुकीचं चाललं आहे. तिथे एक मुलगा गेला आहे लघवीला, त्याला आता फाईन मारणार काय माहीत नाही. तेव्हा फाईन मारला त्याला. 200 रुपये फाईन आहे. भाऊ तुझ्याकडून किती रुपये घेतले? माझ्याकडून 100 रुपये घेतले. 100 रुपये. पावती दिली? नाही, पावती नाही दिली. पावती नाही दिली ना? द्यायला पाहिजे होती पावती. आणि इथून रॉंग साईडून जातात ना तर लायसन आहे ना 3 महिन्यासाठी सस्पेंड होतं. हे नियममध्ये आहे. कारण की मी आता इथे जे कॉन्स्टेबल होते ते चालले होते राऊंडअपला, त्यांना मी सांगितलं, त्यांनी पण चांगली दखल घेतली. पण आता इथे कोणच नाही, ते सगळे पळाले. आता कोणच नाही. त्यांनी सांगितलं बोलवायला, तर हे भाऊ गेले होते बोलवायला, पण ते भेटलेच नाही ना, रिटर्न गेले ना, पळाले ते. हे बघा 200 रुपये बिचारा आहे इंटरव्ह्यूला गेलेला. माझ्याकडे 200 फक्त होते आणि 100 तिने घेतले. पावती द्यायलाच पाहिजे होते. पावती नाही दिली. 200 रुपये फाईन मागत होते ना. मग हे चुकीचं आहे. ज्याच्या खिशामध्ये 200 रुपये असेल, होतं की 100 रुपये फाईन आहे. 100 रुपये फाईन आहे. पण घेतले तर पावती द्यायला पाहिजे होती ना. पावती दिली नाही आहे. हा सगळ्यात मोठा स्कॅम पण बोलू शकतो आपण.
पण रात्रीच्या वेळी तुम्ही आलात ना इथे काही विचित्र लोक उभे असतात, मग त्यावेळी त्यांच्याकडून फाईन का नाही घेत? ते नाही घेत. हा मोठा प्रश्न आहे. यांनी पण तेच सांगितलं की रात्रीचे जे मंडळी येतात त्यांच्याकडून पण फाईन घेणं गरजेचं आहे आणि जे रॉंग साईडून जातात त्यांचं लायसन्स सस्पेंड व्हायला पाहिजे 3 महिन्यासाठी. हे चाललं आहे बरोबर चाललं आहे? नाही, wrong आहे. रॉंग चाललं आहे ना हे? बघा हे रॉंग चाललं आहे. आणि तुझ्या पुढे उभे होते ना ते लोक आणि तुला सांगितलं पण नाही. पार्टी होते आणि हिसाब करने के बाद वो लोग ने बोला की फाईन दो. फाईन दो. मग असं बोललं नाही ना नको करू म्हणून? नाही. बघा हे मोठं स्कॅमच बोलू शकतो आपण. याच्यावर तोडगा झाला पाहिजे